मित्रांनो, लवकरात लवकर शेतीचा फेरफार करून देण्यासाठी 1500 रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दिनांक 8 जुलै रोजी दुपारी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालय येथून अटक केली। प्रफुल्ल पांडुरंग थोरात असे तलाठ्याचे नाव आहे। मित्रांनो, तक्रारदारांचे सासरे सुनील शामरावजी कार्मेक यांनी काही दिवसांपूर्वी प्रवीण रामकिसन जाधव यांच्याकडून सर्वे नंबर 8/1 मौजा तळणी तालुका धामणगाव रेल्वे येथील 1 हेक्टर 62 आर शेती 8,30,000 रुपयात विकत घेतली होती। त्यानंतर तक्रारदाराने त्या शेतीचा फेरफार करण्यासाठी तळणी गावातील तलाठी प्रफुल्ल थोरात यांच्याकडे अर्ज केला होता, परंतु लवकरात लवकर फेरफार करून देण्यासाठी तलाठ्याने त्यांना 4000 रुपयांची मागणी केली। दरम्यान तडजोडी अंती 1500 रुपये देण्याचे ठरले। तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पडताळणी केली आणि सोमवारी दिनांक 8 जुलै रोजी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयात सापळा रचला। ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने तलाठी थोरात याला 1500 रुपये दिले। त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली। मित्रांनो, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपअधीक्षक मंगेश मोहोळ, पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, पोलीस अंमलदार प्रमोद रायपुरे, शैलेश कडू, नितेश राठोड आणि जनबंधू यांच्या पथकाने ही कार्यवाही केली। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।